ब्लॉग मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सगळ्यांना माझा जय भीम. आणि सगळ्यात आधी मला सांगा मी कशी दिसत आहे माझा लुक बघून. कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आमच्या घरी खूप छान असं मंगल कार्य आहे आणि त्या निमित्ताने होत आहे खीर, आणि त्या खीर बनवत आहेत ह्या देशमुख मावशी. ओके. आणि अजून एक व्यक्ती आहे ती या खीरीसाठी मदत करत आहे. चला त्यांना बघू. हे बघा, ह्या काढण्यात ड्रायफ्रूट्स. हे आमचे शेजारी आहेत. हे बघा. मंडळी हे मला मदत करत आहे खीर बनवण्यासाठी, कारण खीर 10-20 लोकांची नाही आहे, 70 लोकांची खीर आहे. आणि त्यासाठी इंग्रेडियंट्स काय आहे आणि मावशी खीर कशी बनवत आहे त्यात आपण बघूया. ओके. खीर आहे मावशी? मला 70 सांगितली आहे. ओके. मग आता याला काय काय लागणार आहे? 70 लोकांची खीर आहे. किती लिटर? किती लिटर? 8 लिटर दूध. ओके. अधिक 4 लिटर पाणी, 1 किलो तांदूळ, 6 किलो साखर. 6 किलो साखर, 8 लिटर दूध, 7 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये 4 लिटर पाणी आहे, अर्धा किलो ड्रायफ्रूट, अर्धा किलो ड्रायफ्रुट्स आहे, आणि तूप सुद्धा आहे. ओके. साजूक तूप अर्धा किलोचं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अर्धा किलो तूप आहे आणि हे सर्व इंग्रेडियंट्स आहेत. ओके. कारण ही 70 लोकांची खीर आहे, तर त्याच्यामुळे मावशीने हे घेतलेलं आहे. पण बघा, तांदूळ त्यांनी भिजवले नाही आहेत. काय करतात आपण बघूया तांदूळाचे. हे ना फुल फ्राय करून घ्यायचे तुपात. ओके. पूर्ण फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये. नंतर त्यांना मिक्सरला लावून बारीक पावडर करायची. मिक्सरला बारीक पावडर करायची. नंतर पाण्यात शिजवायचं. त्याच्यानंतर पाणी घालायचं, दूध घालायचं. ओके. आपण प्रोसिजर तर बघूया. तुपामध्ये भाजणं सुरू आहेत ना? ओके. आता तर तुम्हाला खीरची पूर्ण रेसिपी बघणार आहात या ब्लॉग मध्ये. ओके. आणि हे मंगल कार्य काय आहे आणि कशासाठी खीर बनवणार आहोत आम्ही. आमच्या घरी असंच काय स्पेशल आहे, मी का अशी तयार झाली आहे, सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. बट पुढच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला बघायचं आहे, आता तर तुम्ही ही रेसिपी बघा 70 लोकांच्या खीरीची. ओके. हे बघा, भाभी तयार नाही, शेजारी तयार होत असतात त्या कार्यक्रमामध्ये. घरचे लोक होत असतात, नंतर शेजारी जेव्हा येतात तेव्हा तयार होतात. बरोबर की नाही मंडळी? ओके. बघा, आंटीने आता किचन मधली प्रोसिजर पूर्ण की नाही झाली, थोडी झाली आहे, बाकीच्या आता इथे होतात. या कढईमधले तांदूळ याच्यामध्ये ट्रान्सफर केले. हे आहेत गरम. थंड व्हायला. याच्यामध्ये वेलची सुद्धा घेतली का? ओके. म्हणजे भाजताना बघा याच्यामध्ये वेलची सुद्धा घेतली आहे आंटीनी. आणि हा बासमती तुकडा आहे, तो तुम्ही कसाही घेऊ शकता. हा बघा, बिचारा मावशी मला हेल्प करायला आल्यात. देशमुख मावशी आहेत. आणि या भाभींनी फक्त ड्रायफ्रुट्स काटले, बाकी काहीच नाही, निवांत बसल्यात बघा. हा गरम आहे ना, जरा हळू करावं लागेल. आपण बघूया. एकाच ताटामध्ये मॅनेज करणं सुरू आहे बघा. दुसरी प्लेट घ्यायची गरज नाही. बाजूला तांदूळ सारले, आता त्याच्यामध्ये हे टाकताय. आपण कन्सिस्टन्सी बघूया कशी आहे तांदळाची. ओके. बघा, याची बनवली आहे पावडर, म्हणजे हाताला दरदरे लागतात हे बघा. आणि छान अरोमा येत आहे याच्यामधून, मस्त. कारण याच्यामध्ये वेलची पण बारीक केलेली आहे. परत इकडे बघा. ओके. टोटल आता हे सर्व मावशी असंच करून घेणार आहेत, ग्राइंड करून घेणार आहेत. ओके. मावशी तुम्ही ग्राइंड करून घ्या. हे पाणी ठेवलं होतं गरम करत. ओके. हे पाणी ठेवलेलं होतं गरम. आंटीने किती लिटर आहे हे पाणी? 2.5-3 लिटर आहे. ओके. आणि आंटीने जे बारीक दरदरे हे काढले होते तांदूळ पाण्यामध्ये टाकले बघा. हे आता शिजवून
आता हे शिजवणार का तुम्ही? शिजवणार ना, शिजेपर्यंत हलवायचं. हे बघा याच्यामध्ये टाकले यांनी आता हे तांदूळ पाण्यामध्ये जे मिक्सरमधून काढले होते आणि हे दूध बघा अजून सुरूच आहे याचं गरम होणं. ते पाणी जास्त उकळलं की तांदूळ टाकल्यानंतर गुठळ्या होतात. ओके. थोडं गुणगुणं पाण्यात ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे उकळी होत नाही. ओके. हे आहे का त्याचं कारण? गरम पाण्यामध्ये बारीक करायचे, आधी भाजून घ्यायचे, मग बारीक करायचे आणि या गरम पाण्यामध्ये ते सोडायचे. कोमट पाणी. कोमट पाण्यामध्ये. नंतर तुम्ही उकळलेलं पाणी टाकलं तरी चालतं. चालेल. आणि भाभी आहेत बघा हेल्प करायला. खीर बनावी टाइम आहे. ह्या सगळ्या मला मदत करत आहे आणि मी शूट करत आहे. कारण मी वरती बघते आणि खाली बघते आणि खिरीला स्पेशली मी त्यांना सांगितले बनवायचं. सो 10 लोकांची खीर असती तर खरंच मी बनवली असती, बट 70 लोकांची खीर आहे आणि कुठेही खीर खराब व्हायला नको किंवा तिची चव बिघडायला नको म्हणून स्पेशली मावशी माझ्या इथे खीर बनवायला आलेल्या आहेत. कारण त्याला एक्सपिरियन्स आहे जेवण बनवण्याचा. सो त्या खूप लोकांचं जेवण बनवतात आणि मी सांगणारच आहे तुम्हाला खीर कशासाठी बनवत आहोत आम्ही, कारण स्पेशल कार्यक्रम आहे हा, स्पेशल काहीतरी आहे आमच्या इथं. ओके. सो खीर झाली की तुम्हाला सांग. मंडळी बराच वेळ झाला पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये तांदूळ बारीक केलेले टाकलेले होते, त्याची बघा कसं झाले आता हे घट्ट झाले, नाहीतर खूप पातळ होतं हे. बघा मावशी थोडं वर असं हे करून बघा किती घट्ट झालंय. शिजायचं आहे. सो अजून ते शिजायचं आहे दोन्ही साईडनी दोन. ओके. ड्रायफ्रूट्स टाकत आहात आता. हे मिक्सरमधून काढलेले आहेत. ओके. त्यांनी आता हे प्रोसिजर करता करता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून दिले. सो समथिंग 1/2 किलोच्या जवळपास आहे, कारण 70 लोकांची खीर असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या साईडला दूध तापलेलं आहे, या साईडला तांदूळ मस्त घट्ट होत आहे. हळूहळू चालली ती आता घट्ट होत, म्हणजे तांदूळ शिजत आहे. खूप उशीर लागला, समथिंग 1 तास तरी लागले याला. आणि सतत मावशीनी बघा स्टर करत आहात, सतत हात न थांबवता. सो आता या पातेल्यामध्ये मावशी घेणार आहे दूध, बिकॉज त्याच्यामध्ये टाकायचं आहे कस्टर्ड पावडर. ही आहे कस्टर्ड पावडर. सो ही दुधामध्ये टाकणार आहे. आता थोडं क्वांटिटीमध्ये दूध घ्यायचं आहे, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके. सो ही आहे कस्टर्ड पावडर. याच्यामध्ये घेतलं आहे आता दूध. ओके. आणि आता मावशी करत आहे मिक्स कस्टर्ड पावडर. सो ही टाकली याच्यामध्ये कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेली. छान असा पिंक आला आहे रंग. हे कस्टर्ड पावडरने काय होणार? तर मंडळी, खिरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ब्लॉगला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जर अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळणार. आणि हो, कस्टर्ड पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाकायची, नाहीतर टाकू नका. आणि बघत राहा हा ब्लॉग खिरीची रेसिपी. बघा किती घट्ट झालं. आता दूध याच्यामध्ये ना, कारण दुधाची क्वांटिटी खिरीची क्वांटिटी खूप जास्त आहे. सो त्याच्यामधून आता मावशी याच्यामध्ये घेऊन कदाचित नंतर डिवाईड करतील त्या 2 पातेल्यांमध्ये. आता थोडं थोडं दूध घेऊन त्यांचं सुरू आहे, कारण साखर अजून टाकायची बाकी आहे. ओके. सो ही बघा क्वांटिटी आहे 2 किलो. लागलं तर आम्ही अजून त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. सगळं टाकून झालेलं आहे. ड्रायफ्रूट झालं, कस्टर्ड पावडर झाली आणि मिरची वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त ढवळायचं आहे याला. ओके. आणि या साईडला 2 पातेल्यामध्ये डिवाइड केली, कारण खीर खूप जास्त क्वांटिटीची आहे आणि एवढं मोठं पातेलं इथपासून पॉसिबल नाही आहे, कारण छोटासा गॅस आहे हा. सो म्हणून मावशीने 2 पातेल्यामध्ये खीर डिवाइड केली आहे. एका साईडने तुम्ही
सो झाली प्रोसिजर कंप्लीट. आल्याला उकडी आणायची आहे आणि उकडी आल्यानंतर बघायची टेस्ट कशी आहे. ओके, तर अशा प्रकारे ही झाली आहे आपली. उकडीच आणायची आहे ना आता फक्त उकडीच आणायची आहे. तर ही झाली आहे आमची टोटली 70 माणसांची खीर तयार. सो ही मी नंतर आता टेस्ट करून सांगणार की कशी झाली आहे. आता सध्या नाही करणार आहोत आम्ही, याला फक्त उकडी आणायची आहे बस, बाकी काहीच नाही. आणि थँक्यू सो मच मावशी, तुम्ही खूप छान अशी आम्हाला खीर बनवून दिली त्याबद्दल. सो आता ही खीर कशासाठी आहे बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघत राहा पुढचा ब्लॉग. बाय.